नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। चिखलीत दलित महिलेवर जीवघेणा हल्ला, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे एका दलित महिलेवर कथित जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात महिलेचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर अमानुष मारहाण झाल्याचा तसेच तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील आरोपींना 4 दिवस उलटूनही अटक न झाल्याने ऑल इंडिया पॅथर सेनेने संताप व्यक्त केला आहे। राज्य सरकार, गृहमंत्री आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली असून आरोपींना लवकर अटक न झाल्यास बुलढाण्यासह राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा पॅथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार आणि विदर्भ प्रदेश युवा अध्यक्ष संकेतभैया जाधव यांनी दिला आहे। महाराष्ट्रामध्ये हादरून टाकणारी घटना चिखली या ठिकाणी घडलेली। शेलगाव जहागीर गावात उषाताई साळवे यांच्यावर प्रति खैरलांजी सारखा हल्ला झालेला आहे। काही वर्षापूर्वी 70-80 हजार रुपये व्याजाने घेतले आणि ते पैसे फेडले सुद्धा, परंतु त्या व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात रमेश साळवे यांनी खरेदी खत करून दिलं होतं आणि असं ठरलं होतं की हे पैसे दिले की खरेदी खत परत दिलं जाईल। परंतु त्या सावकारबाईने, जी पोलीस खात्यात आहे असंही समजतंय, त्यांनी त्या आमच्या रमेश साळवे यांची जमीन एका शिवसेनेच्या इथल्या तालुका अध्यक्ष मानणाऱ्या शिराळे, काय नाव, शिवाजी शिराळे याला परस्पर विकली आणि त्याच्यानंतर रमेश साळवे आणि उषाताई साळवे, प्रतीक्षा साळवे या 3 बाप लेकांनी हा लढा सुरू केला। त्यांच्याकडे जगण्याचा आधार काहीच नव्हता। 1-2 एकर काहीतरी गुंठे जागा, 2.25 एकर जागा, याच्या पलीकडे त्यांना कोणताही आधार नाही आणि ती जमीन मिळावी म्हणून गेल्या 2 वर्षापासून, अनेक वर्षापासून ते संघर्ष करतायत। त्यांचा ताबा सुद्धा त्या जमिनीवरती कायम आहे। अनेकांच्या सह्या नाहीत, खोटे खरेदी खत केलेले। या शिवाजी शिराळेने सांगितलं की मी खरेदी खत खरं केलंय आणि खरेदी खत केलंय म्हणून त्यांनी जो अकाउंट नंबर दिला 2024 ला मलकापूर बँकेतून आमचा त्या ठिकाणी पैसे भरलेत असं जे सांगितलंय, परंतु ज्यावेळेस रमेश साळवे यांनी माहिती घेतली तर असं समजतंय की 2023 लाच ती बँक बंद झालेली, ती शाखा बंद झालेली। आणि असं असताना या भागामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यात हा शिवाजी शिराळे या खासदार प्रतापराव जाधवचा निकटवर्ती आहे, एकनाथ शिंदे गटाचा हा पक्ष, आणि त्या बळावरती गोरगरिबांच्या जमिनी लुटायच्या, गोरगरिबांच्या दलितांच्या जमिनी लाटायच्या, स्थानिकच्या चिखली अंतर्गत पोलिसांना मॅनेज करायचं, इथल्या एसडीएमला मॅनेज करायचं, इथल्या तहसीलदारला मॅनेज करायचं आणि त्यांना असणारं हेअरिंग येऊ द्यायचं नाही, पंचनामा होऊ द्यायचा नाही, निकाल लागू द्यायचा नाही, म्हणजे हे लोक कटाळतील आणि आमच्या जमिनी आम्हाला सोडून देतील। परंतु हक्काची त्यांची जमीन का सोडायची म्हणून हे कुटुंब लढत आहे। धक्कादायक ही पार्श्वभूमी सांगायचं कारण की संवेदनशीलता गंभीर आहे। या चिखली आणि बुलढाण्यामध्ये कुणी जर राजकीय दबाव आणून त्या गुंडांच्या मार्फत जर आमच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि उषाताई साळवेला जर न्याय दिला नाही, काही तासात जर आरोपी अटक केले नाही, तर 4 दिवसामध्ये बुलढाण्यात भूतो न भविष्यती निळे झेंडे घेऊन या ठिकाणी समाज उतारल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन राज्यव्यापी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। हा इशारा सुद्धा या माध्यमातून आज मी या ठिकाणी देतोय। या इशाऱ्याला जिम्मेदार कोण असेल? या इशाऱ्याला जिम्मेदार राज्याचे मुख्यमंत्री असतील, इथले जिल्हाधिकारी असतील आणि शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे हे जबाबदार असतील। यांनी जर तात्काळ याची दखल नाही घेतली, पोलिसांनी
कुणालाही घाबरायचं कारण नाही. चिखली आणि बुलढाण्यामध्ये इथं कुणी तुर्राम लागून गेलेलं नाही. आमची ओळख वेगळी आहे. तुम्ही जर गावामध्ये आमच्या लोकांना मारत असाल तर शहरामध्ये बंदोबस्त दीपक केदारला करता येतो. लक्षात ठेवा. तुम्हाला जर मात चालला असेल जातीचा आणि सत्तेचा आणि पोलिसांना तो जर उतरा येत नसेल तर पॅन्थर इथं मेलेला नाही. लक्षात ठेवा. न्याय कसा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने माहित आहे. हा सुद्धा पोलिसांना आणि इथल्या सरकारला इशारा देतोय. विनाकारण जर आमच्या समाजाला टार्गेट केलं आणि इथं जर तुम्ही नग्न करून मारत असाल, नागवत असाल स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतर तर गय केली जाणार नाही. या मागण्या आणि आंदोलन तर करतच राहू. पण पोलिसांनी जर लवकर अटक केलं नाही तर न्याय सुद्धा आम्हाला घेता येतो. पॅन्थरची अवलाद आहे. एवढी दखल इथल्या गृहमंत्र्यांनी घ्यावी हा इशारा या माध्यमातून देतोय. न्याय न मिळाल्यास समोरचं पाऊल काय असेल? मोर्चा काढणार आणि जर त्या ठिकाणी न्याय मिळालाच नाही तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करणार.